आता वाजलेले आहेत 9 आणि मी आज गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी एकदम जोशामध्ये उठले, फ्रेश झाले, मस्तपैकी वर्कआउटला रेडी झाले आणि मस्त दिवस एनर्जीने भरलेला आहे. स्वतःसाठी वेळ काढून मस्तपैकी एक्सरसाइज करत आहे. नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपला 26वा दिवस आहे. मस्तपैकी मॉर्निंग झालेली आहे आणि आता वर्कआउटला चालू करणार आहे. चला तर मग आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण स्टार्टिंग ह्याच्यापासून करणार आहे. हे आहे आपली स्किपिंग आणि आता आपण थोडेसे स्किपिंग करणार आहोत. चला तर मग करायला स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वाव. आपण स्टार्टिंगला वॉर्मअप करणार आहोत. चला तर मग स्टार्टिंग करूयात. वर्कआउटच्या आधी आपण बॉडी तयार करण्यासाठी वॉर्मअप करत आहोत. आणि आपल्याला योगा आहे ना, खूप आपला सोपा आहे. रोज करा, रोज मेहनत करा, रोज स्वतःसाठी वेळ काढा. त्यानंतर ही प्रोसिजर करायची आणि आवाज काढायचा आपल्याला फास्ट. आता आपण सूर्यनमस्कार करूयात. ओम मित्राय नमः. सूर्यनमस्कार हे पूर्ण बॉडी वर्कआउट प्लस योगासन आहे. हे यामध्ये अनेक आसन एकत्र असतात, त्यामुळे शरीर आणि मन दोन्हींनाही फायदा आहे. वेट लॉस करायला मदत होते, कॅलरी बर्न होतात, बॉडी ऍक्टिव्ह राहते, पोटाची चरबी कमी करायला मदत होते आणि स्टॅमिना वाढतो. पचन क्रिया सुधारते. पाय सरळ केलेले आहेत. एक पाय फोल्ड करायचा आहे आणि जो हात हा आहे ना, तो पूर्ण असं हे ह्या गुडघ्याला लावायचा आहे आणि पाठीमागे वळून बसायचं आहे आणि कपालभाती करायची. सेम दुसऱ्या पायाचं तसंच. आता आपण करणार आहोत आपल्या तळपायासाठी आसन. रोटेट करायचा आहे आपला पंजा. त्यानंतर आपला हात जो आहे तो इथे ठेवायचा. जी हे आहे पुश करायचं, परत जवळ घ्यायचं, पुश करायचं, जवळ घ्यायचं. त्यानंतर आपला पाय रिलॅक्स करून घ्यायचा. सेम आपल्या दुसऱ्या पायाचं करायचं आहे. याने आपले तळपायाचा प्रॉब्लेम कमी होणार आहे. योगा करायचा म्हणून नका करू, एन्जॉय करत करत करा. सिरियसली नका करू. योगा केल्याने खूप मस्त वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगा अशी गोष्ट आहे की कोणीही करू शकतं, कधीही करू शकतं. चला तर मग गोमुखासन करायला सुरू करूयात. ते कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी आपल्याला खाली बसायचं आहे. दोन्ही पाय समोर घ्यायचे. एक पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावर आपण उजवा डावा पाय ठेवायचा आहे. जो पाय वरती आहे तोच हात आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि जो आहे तो खालून लॉक करायचे. दोन्ही हाताचे बोट पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि असंच आहे हा आसन. परत ते झाल्यानंतर आपल्याला कपालभाती करायची आहे. नंतर आपण नेक्स्ट पोझिशन तशीच करणार आहोत दुसऱ्या पायाची. तर असा आहे गोमुखासन. योगासन मध्ये मेन आसन कोणतं आहे, माझं फेवरेट आहे. चला तर मग सुरू करूया. तो म्हणजे हनुमान दंड. चला तर मग आता आपण स्टार्ट करणार आहोत. जय बजरंगबली की जय. मला खूप आवडतं हा आसन, माझं फेवरेट आहे. स्टार्टिंगला थोडंसं हार्ड आहे, पण रोज कराल ना तर इझी वाटेल. फुल बॉडी वर्कआउट होते. आजचं मॉर्निंग वर्कआउट एकदम दमदार चालू आहे. हनुमान दंड, पुशअप आणि पूर्ण मेहनत सुरू आहे.
घाम येतोय, हातपाय दुखतात, पण थांबायचं नाही. कारण बदल एका दिवसात होत नाही, रोजच्या मेहनतीने रिझल्ट नक्की दिसतो. स्वतःसाठी मेहनत करा, स्ट्रॉंग बनण्याची आणि वर्कआउट करत राहा. चला तर मग, नो एक्सक्यूज, ओनली वर्कआउट. आता वर्कआउट झाला आणि मस्तपैकी मी शीर्षासन करत आहे. हे आसन खूप बॉडीला रिलॅक्स करतं आणि डीप ब्रिथिंग करायची आणि बॉडी रिलॅक्स करायची आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण फील करायची आहे. मन शांत करायचं आहे, एक चित्त मन ठेवायचं आहे, ध्यान करायचं आहे आपल्याला. आज चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाचं ध्यान करा. आजचा दिवस आपला पूर्ण आनंदी जाणार आहे, हेल्दी जाणार आहे. हेल्दी डाएट घ्यायचं आहे सर्व आणि जंक फूड, शुगर खायची नाही. आपण जे वर्कआउट करतो तर काही फायदा भेटणार नाही, त्यामुळे ते अवॉइड करा. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया. आणि आजचा दिवस सर्वांना मंगलमय जावो अशीच गणपती बाप्पाकडे इच्छा करते. आजचा आपला वर्कआउट इथे संपलेला आहे. माझ्या चेहऱ्यावरती किती घाम आलेला आहे. तुम्हाला सुद्धा अशीच मेहनत करायची आहे. आणि तुम्ही केली का नाही आतापासून तयारी? आज आपला 26वा दिवस आहे. 26 दिवस झाले. मला खूप मस्त वाटत आहे. मला वाटलंही नव्हतं की मी या दिवसापर्यंत पोहोचेल. आता राहिलेले आहेत आपले थोडेच काही दिवस, तर मस्तपैकी एन्जॉय करूयात. आणि माझे ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फिटनेस फ्रेंडला नक्की शेअर करा. आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटूयात. धन्यवाद. आता वाजलेले आहेत 9 आणि मी आज थोडंसं लेट करत आहे फास्टिंग. तर आज माझं फास्टिंग आहे, चतुर्थी आहे. मस्तपैकी मी भगरचा भात केलेला आहे, बटाट्याची भाजी केलेली आहे आणि थोडेसे चिप्स घेतलेले आहेत. तर असं आहे माझं मॉर्निंगचं मस्त डाईट.